ठीक आहे. आपण आतापर्यंत आपला टॉपिक जो चालू आहे, अंतर, वेग आणि टाइम. अंतर, वेग आणि टाइम म्हणजे वेळ, असा आपला आजचा धडा आहे. जवळपास ह्याच्यावर मागच्या ह्याच्यामध्ये आपण विस्तारानं त्याची बेसिक उदाहरणे घेतलेली आहेत. काही अजून काही बेसिक उदाहरण, बेसिकचे पुढचे उदाहरण आज आपण घ्यायचे प्रयत्न करणार आहोत. तर काही वेळ न घालवता आपण लगेच सुरू करूत. हं? आपलं जी काही डी बरोबर एस कोमा टी. डी म्हणजे काय? डिस्टन्स. एस म्हणजे काय? स्पीड, वेग. आणि टी म्हणजे काय? टाइम आहे. हं? नंतर रूपांतर. रूपांतर म्हणजे काय? जेव्हा किलोमीटर प्रति तास असते, प्रति तास असते, तर त्यावेळेस अं, प्रति तास असते त्यावेळेस अं, आणि मीटर प्रति सेकंद असते. लक्षात घ्या. आता इथं किलोमीटर प्रति सेकंद आहे आणि मीटर प्रति सेकंद आहे. इथं किलोमीटर प्रति तास आहे. तास. किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर आहे. इथं काय? मीटर प्रति सेकंद आहे. आता ह्याच्यावरला आपण उदाहरण घेऊ. या पूर्ण रूपांतर अत्यंत महत्वाचे आहेत. रूपांतरावर आपण विस्तारानं भरपूर झालेलं आहे. आणि एकाच दिशेने ही एक अजुकी का? समजा रेल्वे गाड्या एकाच दिशेने असतील आणि दुसरी एक असते विरुद्ध दिशेने. काय होईल? विरुद्ध दिशेने. बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं असतंय? तर एकाच दिशेने असतील तर वेगांची वजाबाकी करायची असते. जी वेग आहे, स्पीड जी आहे, त्याची वजाबाकी करायची. वेगांची वजाबाकी करायची. दोन वेग दिले असतील, दोन वेग दिले असतील तर त्यावेळेस काय करायची? वेगाची वजाबाकी. आणि विरुद्ध दिशेने असल्यास तर वेगाची काय करायची? बेरीज करावी लागते. वेगांची बेरीज. ओके. हे फार लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. एकाच दिशेने असेल म्हणजे काय? समजा हे दोन रेल्वेज आहेत. हा. आणि ह्या रेल्वे एकाच दिशेने असतील. समजा ह्याची स्पीड असेल 40 किलोमीटर पर आवर आणि ह्याचा असेल समजा 50 किलोमीटर प्रति तास. तर ही एकाच दिशेने आहे ना? एकाच दिशेने. ओके. एकाच जेव्हा दिशेने असते त्यावेळेस वेग जे आहे 40 आणि 50ची वजाबाकी करायची. आता वजाबाकी म्हणजे कोणता? जी काही मोठा मोठा वेग आहे त्या मोठ्या वेगातून लहान वेग वजा करायचा असतो. 50 - 40 किती आलं? 10. बरोबर आहे. येते का लक्षात? आणि समजा विरुद्ध दिशेला असतील. काय असेल? विरुद्ध दिशेला. समजा ही ट्रेन किंवा व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध धावत असतील. समजा हा इकडून आलाय असा. बरोबर आहे. एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहे. हा. मग
ही झाली विरुद्ध दिशा एकमेकाची. विरुद्ध दिशा. अशा वेळेस समजा ह्याची स्पीड किती आहे? समजा 35 किलोमीटर प्रति तास. आणि ह्याची स्पीड किती आहे? 55 किलोमीटर प्रति तास. आता ही एकमेकाची विरुद्ध दिशेला आहेत. हा. तर अशा वेळेस काय करायची? जी वेग आहे वेगांची बेरीज करायची. म्हणजे काय? 35 अधिक 55 बरोबर काय होतंय रे? 90. बरोबर आहे. ही कायमचं लक्ष ठेवायचं. एकाच दिशेला असतील सेम दिशेला तर वेगांची वजाबाकी करायची. आणि विरुद्ध दिशेला असं हा तर वेगांची काय करायची? बेरीज करायची. हा काय इथे विरुद्ध दिशा बेरीज केली. हम्म. आणि एकाच दिशेला असल्यामुळं वेगांची जी मोठी वेग असतो त्यातून लहान वेग वजा करायचा. सर्वांना आता हे समजलं असेल. आता आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला सगळ्यांचा यूज करायचा आहे. बर. आता हे करू आपण. आता नेहमीप्रमाणे आपलं सूत्र का दोन व्यक्ती एकाच दिशेने म्हणजे काय करायचं रे? वेगाची वजाबाकी करायची. वेगांची काय करायची? वजाबाकी. का वेग काय आहे? पहिला वेग 6 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा वेग काय? 40 किलोमीटर प्रति तास. तर किती वेळानंतर म्हणजे टाइम विचारलाय आपल्याला. किती वेळानंतर एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील. किती आहे? 40. डी ची किंमत काय रे? 40 किलोमीटर. आणि आपल्या दोन स्पीड दिल्या. S1 किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास. आणि दुसरा एस टू किती दिलंय? 4 किलोमीटर प्रति तास. ओके. आता आपल्याला एकाच दिशेने आहे. आपलं नेहमीचं सूत्र लिहिणार मी. काय सूत्र आहे सगळ्यांना माहित आहे? डी बरोबर S, टी. हा. डी ची व्हॅल्यू किती आहे रे? 40. 40 किलोमीटर. बघा आपण शिकवताना प्रत्येक वेळेस लक्षात घ्या आपण युनिट जे आहे किंवा एकक लिहायला विसरत नाहीत. आता यस. यस काय रे? ह्याच्यात दोन यस आहेत. बरोबर आहे का नाही? आणि एकाच दिशा असल्यामुळं वेगांची वजाबाकी करायची. म्हणजे S2 वजा S1. किंवा ह्यातलं मोठं कोणतरी S1 आहे. सॉरी. ह्यातलं S1 मोठं दिसतंय मला. हम्म. हा. S1 जी मोठं आहे ती मोठं घ्यायचा. गुणिले टी. टी म्हणजे किती आहे रे? टीचा प्रश्न काढायचा आपल्याला उत्तर. टी किलोमीटर इज इक्वल टू S1 वजा S2. S1 किती आहे रे? 6 - S2 4 किलोमीटर इंटू टी. बघा 40 किलोमीटर बरोबर 6 मधून 4 गेले. 2 किलोमीटर गुणिले टी. म्हणजे काय होत आहे? 40 किलोमीटर छेद 2 किलोमीटर बरोबर टी. बेक बे यंदा 20. टी बरोबर 1 किलोमीटर किलोमीटर कटलं. आता हे आवर होतं ना रे? हम्म. आवर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे किती? 20 आवर. 20 तास लागतील. 20 तास. बरोबर आहे. प्रश्न काय होता? डबल एकदा बघू हा. दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर
प्रति तास वेगाने जात आहे, दोन व्यक्ती आहेत एकाच दिशेने चाललेत बरं का, तर किती वेळानंतर ते एकमेकापासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील? त्यांच्यात अंतर किती पडेल? 40 किलोमीटर. ठीक आहे. इथं सुद्धा बघा आता काय काय दिलंय. दोन रेल्वेच्या लांब्या दिल्या. लांबी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे, रेल्वेची लांबी म्हणजे अंतर गृहीत धरायचंय. रेल्वेची लांबी म्हणजे काय असणार आहे? अंतर डी. हं? आता इथं दोन लांब्या दिल्यात. दोन लांबी दिली म्हणजे काय? D1 बरोबर 123 मीटर आणि D2 बरोबर 143 मीटर. ओके, पुढं काय असून त्या एकाच दिशेने, हिले महत्वाचा शब्द आहे बरं का, एकाच दिशेने म्हणजे काय? वजाबाकी करायची. जी काय वेग असेल ना, वेगाची वजाबाकी करायची. हम्म? पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर प्रति तास असल्यास रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील? किती वेळात? का S1 किती आहे? पहिला वेग 59 किलोमीटर प्रति तास आणि दुसरा स्पीड काय रे? दुसरा स्पीड हा काय इथे दिलाय? 23. 23 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला काय दिलंय? किती वेळात ओलांडते म्हणजे T = वॉट. बर. नेहमीप्रमाणे आपलं सूत्र डी बरोबर S, हा. डी. आता इथं रेल्वेची लांबी आहेत, त्या दोन्ही रेल्वेची लांबीची आपल्याला बेरीज करावी लागेल. एका दिशेने धावत आहे म्हणजे रेल्वेची आपल्या जी काय लांबी आहे त्याची बेरीज करावी लागेल. किती आहे बेरीज? 123 अधिक 143 बरोबर यस. आता यशची वजाबाकी एकाच दिशेने म्हणलेत ना, एकाच दिशेने म्हणजे वजाबाकी करतो मी डायरेक्ट. हा, डी. इथं मीटर आहे ना रे, मीटर लिहितो. हा, बघा इथं, बघा ही लेम फार महत्वाचे बरं का. एकक मीटर. इथं बघा 123 मीटर, 143. ही काय? यस वजाबाकी करायची. 59 वजा 23 गुणिले काय? हा काय किलोमीटर प्रति तास गुणिले हे टी. टी जशाला तसं, टी जशाला तसं. तुम्ही एक बघा, लक्ष द्या. आता ही जी मी बेरीज लिहितो, ठीक आहे. 6, 6, 2, 66 मीटर आहे. हा, मीटर आहे. आणि ही जी वजाबाकी काय होते रे? 6 आणि 3. आता लक्षात घ्या, किलोमीटर आहे, इकडं काय मीटर आहे. हम्म? बघा लक्षात घ्या, इथं मीटर आहे, इथं काय किलोमीटर आहे. मग आपण ह्या किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करू. म्हणजेच काय होत आहे रे? किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं असेल तर कितीने गुणतो आपण? 5/18. 5/18 गुणिले टी. समजलं का रे काय केलंय? आता इथं काय करायचं? 18 × 1 = 18, 18 × 2 = 36. आता हे मीटर आहे, मीटर प्रति सेकंद झालंय, विसरायचं नाही. आता 266 मीटर बरोबर ब्या 10 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. आता ह्याचं पक्षांतर इकडे करावं लागेल. काय होईल रे? 266 मीटर गुणिले हे छेदस्थानी जाणार ह्याच्या, आणि हे मीटर प्रति सेकंद नाही ना, तर उलट होणार. सेकंद प्रति मीटर. आता बघा इथं यम कटलं, यम कटलं. आता टी बरोबर इथे किती शून्य आहे? त्या छेदस्थानी एकच शून्य आहे.
म्हणजे एकांकानं तर दशांश द्या. कुठं येईल दशांश? सेकंद. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता पुन्हा एकदा बघा. एकमेकींच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे वेगांची काय करायची? विरुद्ध दिशेला असल्यामुळे वेगांची बेरीज करायची. वेगांची बेरीज. विरुद्ध दिशेला वेगांची बेरीज करायला विसरायचं नाही. बर. प्रश्न काय? 20 मीटर लांबीची रेल्वे 75 किलोमीटर प्रति तास व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किलोमीटर प्रति तास एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकीने किती वेळात ओलांडतील? म्हणजे पुन्हा एकदा टीच विचारलंय, टाइम. हा. लांबी दिल्या दोन्ही पण. काय लांबी आहे रे? D1 200 मीटर आणि D2 250 मीटर. बरोबर आहे. आता बघा वेग. S1 वेग काय रे? 75 किलोमीटर प्रति तास. आणि S2 किती आहे? 33 किलोमीटर प्रति तास. ओके. आता पुन्हा एकदा लांबींची बेरीज करायची आणि वेगांची बेरीज करायची, कारण की विरुद्ध दिशेला आहे ते. बरोबर आहे. मग आता सूत्र नेहमीप्रमाणे डी बरोबर S, टी. आता डी लांबी आहेत ना, दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज करायची. म्हणजे 200 अधिक 250 मीटर आहे. मीटर लिहायला विसरायचं नाही. बरोबर. स्पीड. स्पीड काय आहे तिथं? वेगांची बेरीज करायची. म्हणजे 75 आणि 33 ची बेरीज करू आपण. 75 अधिक 33 किलोमीटर प्रति तास गुणिले टी. बघा आपण ह्या वेग जे दिलेत ना दोन्ही पण S1 आणि S2 ह्याची बेरीज केली आणि किलोमीटर प्रति तास. इथं बघा आता. ए का इथं एम आहे, मीटर आहे, आणि इथं किलोमीटर आहे. ह्याची बेरीज करायची आणि नंतर गुणायचंय, लक्षात घ्या. इथं काय बेरीज येते? 450 मीटर. ह्याची बेरीज 8 आणि 10 108 गुणिले. आता किलोमीटर चेस आणि एस ही आहे प्रति तास. मग काय करायचं? कितीला गुणायचं? किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर 518 न गुणावं लागल. हे झालं आता मीटर प्रति सेकंद गुणिले टी. इथपर्यंत समजलं का रे? हम्म. इथपर्यंत समजलंय. आता बघा, 9 न ह्या दोन्ही ह्याला भाग देतो. हा. 9 1 9, 9 2 18. 9 1 9, एक उरला, 18 झाले. 9 2 18. बे 92 18. नाही नाही, 12 आलं तर हे बेसक्क 12 ना. सॉरी, हा, सॉरी सॉरी. काय म्हणले? का 9 न भाग दिला, 9 2 18. 9 1 9, एक उरला. 9 2 18. बेसक्क 12. म्हणजे 450 मीटर बरोबर 6 पंचे 30 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. बरोबर एवढं?
बर. मग काय करायचं? का 450 मीटर गुणिले ह्याचं पक्षांतर इकडं करायचं. हे गुणिले 30 आहेत ना, छेदस्थानी 30. आणि मीटर प्रति सेकंदाचं उलट करायचं. व्यस्त करायचं, व्यस्त. यम छेदस्थानी यस आहे ना, त्याचे व्यस्त बरोबर टी. यम कटलं, यम कटलं. झिरो कटलं, झिरो कटलं. 3 1 3, 3 1 3, एक उरला. 3 5 15. म्हणजे किती उरलं रे? 15 सेकंद. 15 सेकंद. ठीक आहे. एवढं समजलं? आता पुन्हा एकदा नीट बघून घ्या. दोन रेल्वे एकाच दिशेने, एका दिशेने म्हणजे काय? वेगाची वजाबाकी करायची. वेगांची वजाबाकी एका दिशेने म्हणल्यामुळे विसरायचं नाही अजिबात. हम्म? वेग दोन दिलेत, एक आणि दोन. जर वेगवान रेल्वेनं दुसऱ्या रेल्वेला 15 सेकंदात टाइम दिलाय, तर त्या रेल्वेची लांबी विचारली. लांबी म्हणजे काय? अंतर गृहीत धरायचंय. तुम्हाला मगाशी सांगितले रेल्वेची लांबी म्हणजे काय? अंतर काढायचंय. डी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. टी म्हणजे 15 सेकंद. आणि बघा, S1 बरोबर 74 किलोमीटर प्रति तास. आणि S2 म्हणजे 38 किलोमीटर प्रति तास. आता इथं बघा, सेकंद आहे आणि इथं तास आहे, म्हणजे 100% आपल्याला रूपांतर करावं लागणार आहे. नेहमीप्रमाणे आपलं सूत्र डी बरोबर S, टी तर काढायचं आपल्याला रेल्वेची लांबी. यस. यस म्हणजे काय? वेगाची वजाबाकी करायची. 74 वजा 38. हे काय? किलोमीटर प्रति तास आहे, लक्षात घ्या. किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. गुणिले टी ची किंमत किती आहे रे? 15 सेकंद. किती सेकंद आहे? 15 सेकंद. बर. आता ही जी वजाबाकी करा. 4 मधून 8 गेले, राहिले 6. 4 3. आता इथं बघा, 1 किलोमीटर प्रति तास आहे ना, त्याला किती न गुणायचं मग? ह्याचं रूपांतर करायचं मीटरचं, तर किती ने गुणावं लागल? 5/18. बरोबर आहे का नाही? 5/18. आणि ही किलोमीटर प्रति तास काय होणार? मीटर प्रति सेकंद. आणि ही 15 मीटर, 15 सेकंद. आता बघा, 18 1 18, 18 2 36. म्हणजे डी बरोबर काय आलं? 2 5 10. यस कटलं, यस कटलं. म्हणजे काय यायला लागले आपल्याला? एकत्रच गुणाकार करू आता आपण. नका, 2 5 10, 10 आणि 15. 10 ला 15 न गुणला, 150. 150 मीटर. म्हणजे रेल्वेची लांबी काय आली? रेल्वेची लांबी 150 मीटर. ओके. काय म्हणलेत आता? एक गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते. हम्म? म्हणजे टाइम दिलाय आणि एस बी दिलाय. तर तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा? बघा, आपल्याला वेग दिलाय 40 किलोमीटर प्रति तास.
मग आता एकूण अंतर किती होते ते काढावं लागलं आपल्याला. डी बरोबर यस कोमा टी. यस किती आहे स्पीड. डायरेक्ट करू का आता. डायरेक्ट लिहितो हा. 40 किलोमीटर प्रति तास गुणिले टाइम दिलाय आपल्याला किती तास दिलाय. 6 तास. 6 आवर बघा इथं आवर आहे. तास आहे तास आहे काही अडचण नाही. मग डी बरोबर बघा तास कटलं तास कटलं. 240 किलोमीटर अंतर किती आलं. 240 किलोमीटर आलं. बर. आता आपल्याला पुढचं काय दिलंय तर तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती असावा. हेच अंतर आहे आता. बघा लक्षात घ्या. पुढचं जे उदाहरण आहे ना हे अर्ध उदाहरण मध्ये डी च किंमत किती आली. 240 किलोमीटर. टाइम किती दिलाय 5 तास. 5 तास दिलाय. तर गाडीचा वेग काढायचा. वेग म्हणजे काय यस. स्पीड कितीने वाढवायला हवा. मग आपलं सूत्र नेहमीप्रमाणे लिहायचंच. डी बरोबर यस कोमा टी. डी ची लांबी आलेलीच आहे 240 किलोमीटर. आणि यश ची व्हॅल्यू माहित नाही. पुणे टी. टी म्हणजे काय 5 आवर. 240 किलोमीटर. आता गुणिले 5 आहे ना 5 आवर. इथे छेदस्थानी 5 आवर लिहितो मी. 5 1 5. 5 चोक 20. 4 उरले. 5 8 40 बरोबर यस. यस बरोबर काय आलं रे. 48 किलोमीटर प्रति तास. समजायले का रे. फास्ट व्हायला लागले. आतापर्यंत जेवढं शिकवलं त्याच्याबद्दल काही मत. समजायले का. का डबल एखादं सांगू. डबल. वंदनाताई समजायले का नाही समजायला लागले. एकदा अजून सांगा. बर. मी काय म्हणाले का. आपल्याला एवढं वाक्य गृहीत धरा अगोदर. एवढं वाक्य. हा. हे पहिलं वाक्य. पहिल्या वाक्यामध्ये स्पीड दिली बघा 40 किलोमीटर. ओके. स्पीड दिली यस. नंतर टाइम दिलाय. टाइम किती आहे 6. बघा इथं स्पीडची स्पीडच्या खाली 40 किलोमीटर प्रति तास आणि 6 तास लिहिलेलं आहे. बघा का. तास कटलं आणि 40ला 6 न गुणलं. 240. 240 आलेलं आहे. काय आले हे. एक मिनिट. मोठा फॉन्ट नाही का. मग जाऊ दे. बघा हे 240 आलेलं आहे. हम्म. नंतर पुढे काय म्हणले. तर तेच अंतर तर तेच अंतर 5 तासात कापायचे असेल. तेच अंतर 5 तासात कापायचे असेल तर टाइम काय आहे 5 तास. आणि अंतर 240. आपलं हे सूत्र कायम लक्ष ठेवायचं. डी बरोबर एस कॉमा टी. मग टी ची किंमत 5 तास आहे. इथे छेदस्थान लिहिलंय 48 पर किलोमीटर. ओके. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. काय आहे उदाहरण नीट समजून घ्या. 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी. मीटर. हा.
36 किलोमीटर वेगाने जात असताना 800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? किती वेळात ओलांडेल म्हणजे टाइम विचारलाय. क्लिअर? हा. आता इथं स्पीड दिलीये. किती स्पीड दिली रे? 36 किलोमीटर ताशी. ताशी 36 किलोमीटर गुणिले. आणि इथं काय आहे? आता बघा आपल्याला दोन दिलेत. एक 100 मीटर, एक 100 मीटर आहे आणि 800 मीटर आहे. बघा रेल्वेची लांबी 1000 मीटर. रेल्वेची लांबी 1000 मीटर आणि प्लॅटफॉर्मची लांबी 800 मीटर. ह्या दोघांची बेरीज करावं लागल. D1 किती आहे? 1000 मीटर. आणि D2 किती आहे? 800 मीटर. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. लक्षात घ्या, मी इथंच बेरीज करतो हा. डी बरोबर एकच डी घेऊ. 1000 आणि 800 किती होत आहे? 1800 मीटर. आता आपलं सूत्र नेहमीप्रमाणे, डी बरोबर यस कोमा टी. डी किती आहे रे? 800 मीटर. 800 मीटर. स्पीड किती आहे? स्पीड बघा, 36 किलोमीटर पर आवर इंटू टी. बरोबर आहे. आता इथं बघा, इथं मीटर आहे आणि इथं किलोमीटर प्रति तास आहे. मग काय करू? हे 1800 मीटर जशाला तसं लिहितो. 36 गुणिले, आता किलोमीटरचं प्रति तास आहे ना, ते मीटर मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे नेहमीप्रमाणे 518 मीटर प्रति सेकंद. आता इथे किलोमीटर प्रति सेकंद तास होतं. बरोबर आहे का नाही? का किलोमीटर प्रति तास आहे आणि इथं काय मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर केलं आपण. हे करताना किती न गुणावं लागतंय? 518 न गुणावं लागतं. बघा इथं गुणले, गुणेले टी. 18 × 18, 18 × 2 = 36. 1800 मीटर बरोबर बेपंचे 10 मीटर प्रति सेकंद. आता हे काय करायचं? 1800 जशाला तसं गुणिले ही 10 छेदस्थानी आणतो मी. आणि मीटर प्रति सेकंदचं व्यस्त करायचा. काय करायचं? व्यस्त. यम छेदस्थानी यस आहे ना, यस छेदस्थानी यम करायचं. काय यम कटलं, यम कटलं, शून्य कटलं, शून्य कटलं. बरोबर आहे. मग काय होतंय? 1 0 लिहिणार मी. नाही ना, बरोबर आहे ना. 180. हे काय? सेकंद आहे. बरोबर आहे. 180 सेकंद. येले करे लक्षात. नाही बेरीज म्हणजे काय? हा, बेरीज करायची. ओके. मी पहिल्या तासच सांगितलेलं आहे. इकडे बघा, दोन अंतर आहेत इथं. रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी, त्यामुळे दोघांची बेरीज केली मी. 1000 आणि 800, 1800. दुसरी गोष्ट म्हणजे हे किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जे आहे, हे पहिल्यांदा मी शिकवलेलं आहे. हा. किती ना गुणावं लागतंय? गुणिले 15/18 न गुणावं लागतं. चलो आता पुढचं उदाहरण. हा, काय म्हणलीत रे? 250 मीटर लांबीची रेल्वे ताशी 45 किलोमीटर प्रति तास जाते.
250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल म्हणजे काय? टाइम विचारलाय. इथं दोन दोन आहेत. एक D1 म्हणजे रेल्वेची लांबी 250 मीटर, आणि D2 म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी 250 मीटर. दोन आहेत, D1 आणि D2. आणि स्पीड दिली बघा आपल्याला. स्पीड किती आहे रे? ताशी 45 किलोमीटर. 45 किलोमीटर प्रति तास. बघा हे आपल्याला मीटर मीटर दिलंय, म्हणजे रूपांतर करावं तर लागणारच आहे. आता डी ची व्हॅल्यू एकच घेतो मी आता. डी बरोबर ह्या दोघांची बेरीज काय होते रे? 250 आणि 250च आहे ना. 250 आणि 250 500 होईल. बरोबर आहे. मग सूत्र येणार डी बरोबर यस कोमा टी. डी किती आहे? 500. दोघांची बेरीज केली, रेल्वेची लांबीची बी आणि प्लॅटफॉर्मची बी. यस 45 किलोमीटर प्रति तास गुणिले टी. टी म्हणजे टाइम काढायचा आपल्याला. आता ही 500 जशाला तसं 45 गुणिले. आता किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर मध्ये करायचंय. नेहमीप्रमाणे 5/18 न गुणायचं. मग आता काय झालं? मीटर प्रति तास गुणिले टी. आता ह्याला 9 न भाग द्या दोघाला पण. 9 दोन्ही 18, 9 5 45. 9 5 45 आलेलं आहे. आता इथं पॉइंट मध्येच उत्तर येणार आहे असं दिसायला लागले. हम्म. तरी काय करू आपण बघा आता. 500 बरोबर 5 गुणिले 5 जशा लिहितो. 5 गुणिले 5, 5 5 25. 5 5 25 छेद 2. आणि इथं काय? मीटर प्रति सेकंद बरोबर, सॉरी गुणिले टी. हा गुणिले टी. आता हे जर पक्षांतर 500 गुणिले, आता हे जर पक्षांतर काय होईल? 2/25. बघा 25/2 होतं, इथं 2/25 लिहिलं आणि ह्याचं बी हे करायचं, यस छेद यम. आणि हे मीटर आहे. 500 मीटर आहे ना, बरोबर टी. काय मीटर कटलं, मीटर कटलं. 25 1 25, 25 दोन्ही 50 आणि 0. 20 दोन्ही 40 सेकंद. 3 तास कसं आलं का? सर ऑप्शन आवर आलेल्या तर. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. 180 सेकंद असेल तर 3 तास करायचे, बरोबर आहे. हा पक्षांतर करून सोपं जातं सर. तो केलंय पक्षांतर करून. 3 आवर कसं केलं त्यांनी? 3 आवर कुठं इथं? कुठं आहे 3 आवर? 3 आवर कुठं दिसा नाही मला. आधीच्या गणितात. बर. अरे 3 आवर म्हणजे काय इथं बघा. टी बरोबर 180 सेकंद. आता
60 सेकंद म्हणजे किती मिनिट रे? 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. बरोबर आहे का नाही? इथे 180 सेकंद म्हणजे काय? 3 मिनिट असे होऊ शकतात. 3 मिनिट. आवर नाही होऊ शकत. कुठं आवर केलंय मी? आवर केलंच नाही ना. 3 मिनिट. ओके. ठीक आहे. बघा, 170 किलोमीटर व 130 लांबीच्या दोन आगगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशा म्हणजे वेगांची बेरीज करायची हा. जी वेग असतील S1 आणि S2, वेग जे आहे त्यांची बेरीज करायची. आता वेग काय दिलाय? 60 किलोमीटर प्रति तास आणि 48 किलोमीटर प्रति तास. बर. लांबी दिली बघा. लांबी म्हणजे डी धरायची. अंतर धरायचे. डी बरोबर 170 मीटर आणि D2 बरोबर 130 मीटर. बरोबर आहे. तर आता ह्याची बेरीज करायची असते. एकच डी लिहायचं असतं. 170 आणि 130 किती होत आहे रे? 300 मीटर. 300 मीटर. आता इथं आपल्याला किती वेळ लागेल म्हणलेत. किती वेळ म्हणजे काय? टी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. डी बरोबर यस कोमा टी. डी किती आहे रे? 300. यस किती आहे? स्पीड त्याची एका दिशेने म्हणलेत का विरुद्ध दिशेने रे? विरुद्ध दिशांनी. विरुद्ध म्हणजे काय? स्पीडची बेरीज करायची हा. किती आहे? 60 अधिक 48 किलोमीटर प्रति तास गुणिले टी. बघा, एकमेकींच्या विरुद्ध दिशाने. विरुद्ध दिशा म्हणजे काय? बेरीज करायची असते. विरुद्ध दिशेने केव्हाही बेरीज करायची. काय होतंय मग? 300 बरोबर 108. ए किलोमीटर. आता इथं काय काय हे रेल्वेच्या गाड्यांची लांबी किती आहे? मीटर आहे. आणि हे किलोमीटर प्रति तास. पुन्हा एकदा किती न गुणायचं? 15/18 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. 18 × 18 18 × 17 म्हणजे काय होतंय? 6×5 = 30 मीटर प्रति सेकंद गुणिले टी. 300 मीटर. बघा, 300 मीटर गुणिले. आता हे छेदस्थानी येणार. आणि यम छेदस्थानी यस आहे का? यस छेदस्थानी यम होणार. बरोबर टी. यम कटलं, यम कटलं. हे शून्य कटलं, शून्य कटलं. 3 × 1 = 3, 3 × 10 = 30. म्हणजे टी बरोबर फायनल उत्तर किती आलं? 10 सेकंद. 10 सेकंद. ओके. ओके. थांबूयात येस. का सर? हा, थांबूया सर.